हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अनुश्रीच्या गमती. तर बघा, आज मी इथं माझं मॉर्निंग रुटीन शेअर केले. तर बघा, मी माझं आवरून घेतलं होतं. त्यानंतर मग चपाती करण्यासाठी पीठ भिजवून घेतलं. थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेतलं आणि पीठ थोडं भिजण्यासाठी एक 10 मिनटं ठेवून दिलं. तोपर्यंत मी माझे आज आहे संकष्टी, त्यामुळे मग केस धुतली होती मी. ते सुकवण्यासाठी मग हेअर ड्रायरने सुकवली. बघा कसं होते, सध्या आहे पावसाळा सुरू, त्यामुळे केस सुकण्याचा जरा प्रॉब्लेम येतोय. मग राहता प्रश्न की केस ओले राहिले की सर्दी वगैरे सुरू होते. मग त्यापेक्षा हेअर ड्रायरने केस सुकवून घेतले. त्यानंतर मला काम बनवायची होती. आजचा स्पेशल मेनू होता माझा, वरणातल्या चकुल्या बनवायच्या होत्या मला. बघा, तुम्ही कधी खाल्लंय का किंवा बनवलंय का? तुमच्याकडे हा पदार्थ बनतोय का ते मला नक्की सांगा. तर बघा, मी हा पदार्थ कसा बनवलाय. अगदी लसूण आणि जिऱ्याची फोडणी देऊन त्यात शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून घेतलं होतं. पाणी ॲड केलं आणि कोथिंबीर टाकून त्यात थोडी मुगाची डाळ टाकली होती. त्याला छान उकळी आल्यानंतर मी कणकीचे छान गोळे करून घेतले आणि त्यानंतर आपण चपाती लाटतो ना, त्या पद्धतीने लाटून घेतले. आणि त्यानंतर त्याचे छोटे 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 तुकडे केले आणि ते तुकडे मग त्या वरणात टाकायचे. ते छान शिजले जातात आणि अगदी त्याची टेस्ट एकदम छान येते. बघा, आमच्याकडे ना माझी आई आणि आजी आमच्या लहानपणी खूप बनवायची. खूप टेस्टी लागते, अगदी तोंडाला चव येते. बघा, जी माणसं जर आजारी वगैरे असतात ना, त्यांना हा पदार्थ जर दिला ना, तर त्यांच्या तोंडाची गेलेली चव असते ना, ती बऱ्यापैकी येण्यास मदत होते. तर इथं बघा, मी बोलत करत होते. माझ्या चकोल्या बनवून झाल्या होत्या. त्यानंतर मग मी एक 4 चपात्याच्या बनवून घेतल्या होत्या. जास्त नाही त्या बनवायच्या, नाही तर जास्त जर त्यात चपातीचं टाकलं तर मग होतं ते घट्ट होऊन जातं. मग घट्ट झालं की ते छान नाही लागत. अगदी थोडं त्यात पाणी राहिलं ना, तर ते छान लागतं खायला. घट्ट बनवायचं नाही, ते अगदी छान शिजून दिलं की मग ते पिठाळ्यागत लागत नाही. त्यानंतर मी 4-5 चपात्या बनवून घेतल्या होत्या. छान अगदी. मग राहतं कसं दिवसभर तेच खाण्यात बसण्यापेक्षा ना, थोडं चपाती भाजी पण खायला होते. लहान मुलं काय वरणातल्या चकोल्या खाऊन टाकतील, पण त्यांना तेच खायचा कंटाळा येऊन जातो. मग 4 चपात्या बनवून घेतल्या होत्या. त्यानंतर मग बघा, मी बेसनाची पोळी पण केली होती. तर असं होतं माझं आजचं मॉर्निंग रुटीन. खरं तर सकाळची खूप गडबड होती हे बनवताना, कारण मध्ये मुलांचं पण असतं. म्हणजे शक्यतो जेवढं होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला आवडलं असल्यास नक्की लाईक करत चला. मला कमेंट करे सांगत चला की छान होते की नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. बघा, इथं मी चपात्या बनवून घेतल्या. त्या अगदी 4च बनवले त्या, म्हणजे एक्स्ट्राचं राहणं होत नाही, टाकून फेकून दिलं होत नाही. म्हणतात ना, अगदी जास्त देवाने दिलेलं असतं ना, ते जास्त होतो नाही मातो नाही असं म्हणतात ना, त्या प्रकारे माझं असतं. जास्त टाकून पण दिलं होत नाही, जास्त करायचंच नाही. कारण आपण शहरी भागात राहतो, मग होते कसं जेमतेम राहतं आपल्याकडं. तर बघा, इथं माझ्या चपात्या बनवून झाल्या होत्या. त्यानंतर मी पटपट आवरून घेतलं किचनचा ओटा वगैरे, आणि नंतर मग मुलांचं पण आवरून घेतलं होतं. त्यानंतर दोन्ही मुलांचं आवरायचं म्हणलं तर जरा जास्त वेळ लागतो, म्हणून मग
पटपट सकाळचंच लवकर उठून आवरलं ना तर लवकर होऊन जाते आणि आपली चिडचिड थोडी कमी होते. मग नाहीतर शक्यतो राहतं कसं, सगळं जर बघायचं म्हटलं तर मग चिडचिड होते. म्हणून मग सकाळचं जरा लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा. तर बघा मी तर पीठ भिजवून ठेवला, बेसनचं पीठ भिजवून ठेवलं होतं, त्यात जिरं वगैरे टाकून घेतलं होतं. हे बघा माझी दोन्ही मुलं आहेत, त्यांचं आवरून झालं होतं, त्यांना फरसाणा दिला होता मी खायला. अगदी आवडीने खातात फरसाणा. ही माझी मुलगी आहे. तर ठीक आहे, चला